आधी पुणे आणि आता मुंबई. ठिकाण बदललंय पण बड्या बापांच्या दिवट्यांची बेदरकार वागणूक तीच आहे. हातात लाखो रुपयांची बंडलं, आलिशान गाड्या, सुख पायाशी लोळण घेत असतानाच ही श्रीमंती या मुलांच्या डोक्यात जाते. त्या नशेत मग त्यांना सामान्यांच्या जीवाचं मोलही राहत नाही. पुण्यातली पोर्शे कारची घटना ताजी असतानाच मुंबईतही एका नशेबाज दिवट्याने कुटुंब उद्ध्वस्त केलंय. या बड्या धेंडांना कायद्याचा कायमचा ब्रेक कधी लागणार, हाच खरा प्रश्न आहे. त्यांनी पाठीमागून जी धडक दिली, आम्ही त्याच्या बोनेट पडलो. माझी बायको त्या चाकाखाली आली आणि तिला थांब थांब करतो. त्यांनी त्या सीजी हाऊस कडनं ते सिलिंग पर्यंत तिला फरफडत नेली. हो, माझी बायको काय परत गेला तर नाही. आता मला कठोर शिक्षा द्यावी. एक असा कडकासारखा पोरगा होता, कडकासारखा असा उभट असं नाक होतं, त्याचं थोडी दाढी होती. त्याला कडक्यासारखा दिसणारा आणि थोडी दाढी असणारा हाच तो बड्या बापाचा पोरगा मिहिर शहा. कावेरी नाखवा यांना गाडीसोबत फरफटत नेणारा आणि त्यांच्या आयुष्याची दोरी कापून टाकणारा हा मिहिर शहा. मुंबईला हादरवून टाकणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे वरळीमध्ये. प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा वरळीत आपल्या 2 मुलांसह राहतात. सध्या मासेमारी बंद असल्यामुळे ते क्रॉफर्ड मार्केटवरून मासे विकत घेतात आणि वरळीत आणून विकतात. हाच त्यांचा पोटा पाण्याचा व्यवसाय. रोजच्या प्रमाणे ते भल्या पहाटे उठून आपल्या दुचाकीवरून क्रॉफर्ड मार्केटला गेले आणि मासे घेऊन परत येताना पहाटे 5:30 वाजता त्यांच्यावर काळ बनून आलेल्या मिहिर शहाने घाला घातला. 30-35च्या स्पीडने आम्ही येतो. आम्ही काय जास्त स्पीडने येत नाही, कारण का त्यात मच्छीचा लोड असतो. त्यासाठी आम्ही स्पीडमध्ये येत नाही. पण त्या माणसाने असं केलं की विचारून सोनाय हो. त्यांनी पाठीमागून जी धडक दिली, आम्ही त्याच्या बोनेट पडलो. पडला. त्याला थांब थांब बोलतोय तरी त्यांनी गाडी थांबवली नाही. मी जो गचका मारला त्यांनी, तर ते गचक्यात मी खाली पडलो या साईडला डाव्या बाजूला. आणि माझी बायको त्या चाकाखाली आली आणि तिला थांब थांब करतो. त्यांनी त्या सीजी हाऊस कडनं ते सिलिंग पर्यंत तिला फरफडत नेली. हो, काय करू सांगा. 2 पोरं माझी पोरकी झाली, कोण नाही. हो, प्रदीप नाखवा यांची पत्नी कावेरी या अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथेच तडफडत त्यांनी प्राण सोडलाय. सदर बाबत वरळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि मोटर वाहन कायदा 184, 134 और 134 ब 187 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि गुन्ह्याचे पुढील तपास चालू आहे. कावेरी नाखवा यांचा जीव घेणारा आणि त्यांचं कुटुंब पोरकं करणारा मिहिर शहा दारू ढोसून गाडी चालवत असल्याचं आता समोर आलंय. हल्ली घडणाऱ्या हिट अँड रन प्रकरणासारखंच हे प्रकरणही तितकंच गंभीर आहे, कारण या प्रकरणातील आरोपी ही बड्या बापाचा पोरगा असल्याचं उघड झालंय. आणि या प्रकरणातही आरोपी मिहिर शहा अपघातानंतर पळून गेलाय, तर त्याचा वडील शिवसेना शिंदे गटाचा उपनेता राजेश शहाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील जी गाडी आहे तिची तपासणी करण्यासाठी आता फॉरेन्सिक टीम जी आहे ती या ठिकाणी वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे. आपण जर बघितलं तर वरळी पोलिसांबरोबर फॉरेन्सिक टीम या संपूर्ण गाडीची तपासणी करत आहे. अगदी छोट्या नमुने जे असतील, टायरच्या आजूबाजूचा काही भाग असेल, बोनेटचा काही भाग असेल, याची सगळी तपासणी केली जात आहे. तांत्रिक माहिती गोळा केली जात आहे. छोटे नमुने जे या संपूर्ण गाडीच्या आजूबाजूला आहेत, जे काही पुरावे आहेत त्याची तपासणी फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते आहे. आणि एकूणच फॉरेन्सिकचा रिपोर्ट देखील या सगळ्या प्रकरणी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मिहिर शिंदे गटाचा पालघर जिल्ह्याचा शिवसेना उपनेत्याचा मुलगा आहे. राजेश शहाने नुकताच जिल्ह्यात कोकण पदवीधरचा प्रचार केला. लोकसभा निवडणुकीत हेमंत सावरांच्या प्रचारात देखील राजेश शहा सक्रिय होता. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी शहाची पक्षातून हकालपट्टी केली. हकालपट्टीनंतर राजेश शहाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एका महिलेचा जीव घेणाऱ्या हिट अँड रन प्रकरणावरून आता राजकीय आरोपांची गाडीही जोरात सुरू झाली आहे. कोणी कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आता ते राजकीय करणार नाही, लगेच राजकीय रंग यायला मी देणार नाही. या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे. जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. सगळे एव्हिडन्स आहेत, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता राजकीय हस्तक्षेप नको याच्यात, ही सगळ्यांची अपेक्षा.
एकनाथ शिंदे के लोग ऐसे फरार हो जाएंगे, एक दिन एकनाथ शिंदे भी फरार हो जाएगा। एक गुंडों की टोली सरकार चला रही है महाराष्ट्र में, और एकनाथ शिंदे क्या है पूरे देश को मालूम है, हमको भी मालूम है। अगर लॉ एंड ऑर्डर, पुलिस व्यवस्था, कानून उस राज्य में है तो मिहिर शाह को पकड़ लीजिए। सर्वसामान्य लोकांना गाड्याच्या खाली चिरडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्याला सत्तेमध्ये असलेल्या लोकांचा पाठिंबा, त्यांच्या बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। सत्तेमध्ये असलेल्या आणि त्यांचे बगलबच्चे त्यांना सर्वसामान्यांना चिरडण्याचा अधिकार या सरकारने दिलेला आहे, सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार नाही। हिट अँड रन आणि ट्रॅफिक कंट्रोल याच्याबद्दल मला असं वाटतं की अनेक वर्ष आम्ही सगळे रोड सेफ्टीला प्राधान्य दिलं पाहिजे। आणि दुर्दैव असं झालं की रक्ताची तपासणी बदलणे, पटकन बेल मिळणे किंवा काहीतरी चुकीच्या माहिती देणे, हे सगळं जे त्या गृह खात्याकडून होतंय ना, त्याच्यामुळे लोक इतके कॅज्युअल झालेले आहेत गृह मंत्रालयाबद्दल। बेदरकारपणे गाडी चालवणारा मिहिर शहा हा शिंदे गटातल्या बड्या नेत्याचा पोरगा असल्याचं समोर आल्यावर विरोधकांनी शिंदे आणि सरकारला धारेवर धरलं, तर मुख्यमंत्री शिंदेंनी दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचं सांगितलंय। विरोधी पक्षाकडे काही दुसरं काम नाहीये, त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घाले। जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार, या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची। बड्या बापाच्या पोरांनी रात्री अपरात्री कधीही उठावं, पब किंवा बारमध्ये जाऊन अय्याशी करावी, दौलत जादा उधळावी आणि दारू ढोसून बापाचा रस्ता असल्यासारखी गाडी चालवत निष्पाप सर्वसामान्यांना किड्या मुंग्यांसारखं चिरडावं, हे दुर्दैवी दुष्टचक्र हल्ली वारंवार दिसू लागलंय। त्यामुळे अशा घटनांमधील आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना कायद्याचा असा दणका द्यायला हवा की बड्या बापाच्या पोरांना दारूच्या नशेत गाडीच्या स्टिअरिंगला हात लावताना 10 वेळा विचार करावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा